या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती। आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली। यावेळी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांचे स्वागत केले व यावेळी आमच्यामध्ये कोणतीही नाराजगी नाहीये असे देखील चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले। तसेच संघटनेचे काम दोघे मिळून करणार अशी प्रतिक्रिया देखील अंबादास दानवे यांनी यावेळी दिली आहे। कर्तव्यच आहे ना, नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल, निवडणुकीला अजून वेळ आहे, 1.5-2 महिना आहे, पण सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित। जनानी एकत्र आलेत, मनानी आहेत का नक्की? तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं। आम्ही दोघं म्हणलो होतो, कोणतरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही, आमच्या दोघांपैकी द्या। तिसरा नका घोसू द्या, तिसरा नका घोसू द्या, कुठले तिसरा नाही घोसू द्यायचं एवढं आम्ही एकदम कोणतं म्हणलं आमचं नाही, आम्ही दुसरं नाही बोलू। कारण कसं आहे, प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार? सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो, सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी। कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर नाही? आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणार, आता खैरेचा उमेदवार आहे, त्यामुळे काय प्रश्न आहे? आता इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत खैरे पुढं नाही, सतत करत आलो आम्ही। तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटनेत, ते त्यांची जबाबदारी पार पाडतात, मी माझी जबाबदारी पार पाडतो। याला काही जरूर नाही रोज गळ्यात घालून फिरणं पाहिजे, असं काय आवश्यक नाही। असं काय घडलं की 5-6 दिवस तुम्ही नाराज होतात, लांब होतात, तिकीट मिळून 5-6 दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला नव्हता? ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आला? काही झालं नाही, ज्या दिवशी उमेदवारी मला पहिल्या दिवशीच फोन करून शुभेच्छा दिल्या, ते मुंबईत होत्या त्याच दिवशी झालं। आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे। साहेबांनी काही मुंबईत काम सांगितलेलं असतं, महाराष्ट्रात काही काम झालं तर ते पण पार पाडावं लागतं। संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासा आहे, फार आम्ही कव्हर करणं 1 आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं, फार मोठं काम नाही आहे। ठरवलं दोन्ही बाजूनं फिरायचं तर आम्ही 1 आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कंप्लीट करू शकतो, एवढी आमच्यात दम आहे, ताकद आहे। त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे, निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव, आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे, सातत्यानं काम करणारे शिवसैनिक। त्यामुळे प्रत्येक गावाशी, प्रत्येक बूथशी आमचा संपर्क आहे। त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टीने। महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, इकडे तुमच्या दोघांची दिलजमाई पण होऊन गेली। दिलजमाई हा तुमचा शब्द आहे, आमचा असं काही नाही। मी सांगितलं, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, ठीक आहे राघवला साहेब पण खैरे साहेब आमचे नेते तर मी सतत सांगतच असतो ना, त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो ना। पण हे दानवेंना वारंवार राग का येतो खैरेंचा? गेल्या वेळेस हे आम्ही आता बघितलं, ते सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, त्यांना कमी येतो, मला जास्त येतो। मी तरुण आहे, यंग आहे म्हणून जास्त येतो, त्याला काय फरक पडतो? तिसरा कोण होता उमेदवार? दोघात तिसरा कोण? कोणी नाही। तुमच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही? तेव्हा महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे। खरं तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये, इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय। हे दुर्दैव आहे। हे जे लोक सांगतात शिवसेना प्रमुखाची शिवसेना आम्ही केलं, यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही। आणि भारतीय जनता पार्टी जे विश्वगुरु म्हणते, भारताचं हे म्हणते, 400 पार काय म्हणतं, यांच्याकडे 4 माणसं सुद्धा नाही, हे सुस्पष्टपणे स्थिती आहे। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना, आम्ही तर आधीपासून निश्चित, ठीक आहे आता त्यांना उमेदवारी मिळाली, आम्ही काम करू। बरं, तुमच्या समोर जे आव्हान आहेत, MIM आहे, वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे, महायुतीचा उमेदवार असणार आहे, अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील, ही सगळी आव्हान आहे तुमच्या समोरच्या? इलेक्शन हे आव्हानच असतं, कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं, इलेक्शन म्हणजे लढाई असते, आव्हानं येत असतात। अजून तर आणखी कोण कोण उभं राहतं, कोण कोण मागे होते सांगणार, पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे। या संभाजीनगरला शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे। ही वोट बँक उमेदवार कोण असेल, काय असेल, हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात, तसं शिवसेनेत होत नाही। शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे? उगाच लोक शिवसेनेत एवढे 40 गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले, आमची गटप्रमुखाची रचना, शाखाप्रमुखाची रचना जशी तशी, जे मागचंच काम करणार तेच 90% 5-10% इकडे तिकडे झाले असं। परंतु मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण, की त्यांना उमेदवार भेटू शकत नाही। आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तो उमेदवार व्हायचं नाही, कोण आहे इच्छुक? कोणीच नाही आहे। खैरे साहेब, तुमच्यासाठी प्रश्न आहे,
आता इथून पुढे एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार आहे या पुढच्या काळात? नाही, आम्ही नेहमीच एकत्र राहिलो आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो. म्हणजे एक तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका, आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली प्लॅनिंग केली आणि तीच प्लॅनिंग आता यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.